हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपल्या शिवण क्लासचा 9वा दिवस आहे. तर आज आपलं साईज आहे 36 साईज, बरोबर. बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट येत होत्या, ताई 36 साईज कधी दाखवतात, 36 साईज कधी दाखवतात. तर आपण क्रमशः जे पण आपलं छातीचे माप आहेत त्याच्यानुसार आपण पेपर कटिंग करतोय. तर आज आपली छातीचं माप आहे 36 साईजचं आपल्याला पेपर कटिंग करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना ऑल घंटीवरती नक्की दाबा, क्लिक करा, जेणेकरून जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि व्हिडिओ कसा वाटला शेवटी कमेंट मध्ये सांगायला पण विसरू नका. काही अडचण आल्या असतील किंवा तुम्हाला काही समजलं नसेल ते सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल किंवा तुम्हाला त्याच्या खाली रिप्लाय नक्की मिळून जाईल. तर आज आपला 36 छातीचं माप आहे. तर चला आपण सुरुवात करूया. आता इथं मी कार्डशीट पेपर घेतला. इथं आपण जे आहे उंची टाकून घेणार आहे. सर्वात पहिलं तर उंची मी इथं घेणार आहे बघा 13.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून म्हणजे 14.5 इंचावर आपण मार्किंग करून घेतलं. जी काही उंची आहे ती आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे. तर हा डबल पेपर आहे बघा इथं. आता मी दररोजच सांगत असते, पण बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत त्या नवीन आहे आपल्या चॅनलवरती, त्यांच्यासाठी पण आपण सांगायचं असतं. तर आपण इथं बॅक साइड पार्ट, फ्रंट पार्ट याच्यावरतीच काढून घेणार आहोत. आणि बॅक साइड पार्ट पण आपण कसा वेगळा करायचा आणि फ्रंट पार्ट कसा वेगळा करायचा ते पण पाहणार आहोत. तर आता इथं सर्वात पहिलं टाकायचं आहे शोल्डर. तर इथं 2.25 इंच गळा रुंदी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर शोल्डर पट्टी आपण ठेवणार आहोत इथं 3 इंच. 2.5 इंच शोल्डर पट्टी, अर्धा इंच प्लस करून संपूर्ण शोल्डर झालेला आहे बघा. इथं किती 5.25 इंच. त्याच्यानंतर मुंडा उंची जी आहे ती आहे आपली 5.5 इंच. हे बघा, मी चार्ट सांगितलेला आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, शिवण क्लास 7व्या मध्ये बघा जाऊन. तुम्हाला तिथं चार्ट पण सांगितलेला आहे छातीनुसार कसं टाकायचे आहे माप म्हणून. तर आपण ही मुंडा उंची पण टाकून घेतली. इथे आपल्याला टाकायचा आहे छातीचा चौथा भाग. तर छाती आहे 36 छातीचा चौथा भाग येतो 9 इंच. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन आपण 1.5 इंच किंवा 2 इंच घेऊ शकतो. तर मी इथं 2 इंच घेते, कारण की मी माझ्या पेपर कटिंग मध्ये कंपल्सरी 2 इंच शिलाई मार्जिन ठेवते. तुम्हाला जर 1.5 ठेवायचं असेल तर 1.5 ठेवा. सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायचं. इथून आपल्याला घ्यायचा आहे 1.5 इंच पॉइंट आणि इथून पण तुम्ही घेऊ शकता 1.5 इंच पॉइंट. आणि इथून आता हा जो पॉइंट आहे हा आपल्याला जोडायचा आहे. ज्यांना शेप जमत नाही त्यांनी या पद्धतीने दिला तरीही चालेल. तर या पद्धतीने आपण हा दिला बॅक साइड मोंढ्याचा आकार. या पद्धतीने आपण इथंच लगेच फ्रंट पार्टचा पण मोंढ्याचा आकार काढून घेऊ. तर 1 इंचापासून किंवा 1.25 इंचापासून द्यायचा. या मोंढा उंचीचा मधला सेंटर काढायचा. जसं आता आपली मुंडा उंची किती होती 5.5 इंच. 5.5 इंचांचा मधला सेंटर किती येतो 2.25 इंच. तर ह्या 2.25 इंचापासून आपल्याला इथलाही शेप जो आहे मुंढ्याचा तो इथून जवळजवळ आपलं 1 इंच अंतर पाहिजे. तर यानुसार आपण इथं आकार देऊन घेऊ. अशा पद्धतीने आपला हा फ्रंट पार्टचा मुंढ्याचा आकार झाला आणि हा आपला बॅक साइडचा झाला. आता आपण आपण इथं टाकलेली आहे गळा रुंदी 2.25 इंच, बरोबर. आता आपल्याला टाकायचा आहे पुढचा गळा. तर बघा, पुढचा गळा आहे 5.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण गळा घेऊ शकता. आणि बॉक्स काढून घ्यायचा आणि आवडीनुसार गळा घ्यायचा. आवडीनुसार म्हणजे आपण कटोरी ब्लाउज बनवतोय तर आपल्याला गोल गळा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला गोल गळा पण झालेला आहे. आता आपण टाकू योकपट्टीचं माप. त्याच्या आधी शोल्डर वरती डाऊन करून घ्या 1.5 इंच, जेणेकरून शोल्डर उतरण्याचे चान्स असतील तर ते उतरणार नाहीत. आता योकपट्टीचं 2.5 इंचावर मार्किंग टाकून घ्यायचं.
बघा या पद्धतीने आपण योगपट्टीचं मार्किंग करून घेतलं 2.5 इंचावरती. 1.5 इंचाने योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा. या पद्धतीने आपण 1.5 इंचाने योगपट्टीचा आकार काढून घेतला. आता टाकायची आपल्याला कटोरी. तर किती कटोरी टाकायची? बरोबर, बऱ्याच मैत्रिणी आता प्रश्न पडत की आपण छातीनुसार कटोरी किती टाकायची, ते पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुमची किती छातीनुसार तुम्हाला इथं कटोरी टाकायची आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. तर बघा आता आपली छाती 36 आहे, तर मग इथं कटोरी किती टाकायची आपल्याला? तर इथं कटोरी टाकायची आपल्याला 5.5 इंच. हे बघा 36 साठी आपण 36 साईज साठी कटोरी घेतलेली आहे 5 इंच. सरळ लाईन ड्रॉ मारून घेतली आणि गळ्यावरती पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला. तर तो मी घेतेय 4.5 इंच. तुम्ही 4.5 इंच पण घेऊ शकता. जे काय तुमचं गळ्याचं माप आहे तिथून आपलं जवळजवळ अंतर 1.5 इंच किंवा 1 इंच असं घेतलं तरीही चालतं, जो काही तुमचा गळा आहे त्याच्यावरनं. तर ही पण एक खूप महत्वाची टिप्स आहे, जेणेकरून अडचण येत नाही मग प्रत्येक वेळेस पेपर कटिंग करताना. आता इथून आपण 2.5 इंच पॉइंट घेतला फ्रंट पार्ट्सनं. जो काय आपण फ्रंट पार्ट मोंड्याचा आकार घेतला, इथून 2.5 इंच पॉइंट घेतलं. आता इथून द्यायचा आपल्याला शेप. बघा या पद्धतीने. तर ही झाली आपली कटोरी. सगळं मार्किंग झालेलं आहे. आता आपण करून घेऊ कटिंग. जो काय आपला शिवण क्लास चालू आहे मैत्रिणींनो, त्याचा तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे. दररोजची पेपर कटिंग बघायची आहे आणि करायची सुद्धा आहे, जे काही तुमचं माप असेल त्याच्यानुसार. आणि त्याचबरोबर तुम्हाला ब्लाऊज सुद्धा शिवायचा आहे, जेणेकरून तुमचं कुठं चूक होती, काय होतं ते तुमच्या लक्षात येईल. तर आपण इथं बॅक साइड पार्टचा जो मुंड्याचा आकार आहे तो आपण इथं कट करून घेतलेला आहे आणि डाऊन केलेला भाग पण आपल्याला इथं कट करायचा आहे. तर मी इथं कट करून घेतलं. आता काय करायचं, बॅक साइड पार्ट फ्रंट पार्ट वेगळा करून घ्यायचा. बघा हा बॅक साइड पार्ट, जी काय आपली गळा रुंदी आपण इथं काढून घेतलेली आहे. हे बघा इथून तुमचा आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. जी काय तुमचं पाठीमागचा गळाची उंची आहे ती टाकून घ्यायची. त्याच्यानंतर जो तुम्हाला डिझाईनचा गळा घ्यायचा तो तुम्ही इथं घेऊ शकता. आता आपण हे फ्रंट पार्टचं जे काही मार्किंग आहे ते कट करून घेऊ. सर्वात पहिलं पार्ट वेगळे करून घेऊ. तर बॅक साइडचा आपण मुंड्याचा आकारही कट करू, सॉरी फ्रंट पार्टचा मुंड्याचा आकार कट करून घेऊ. तर योगपट्टी कट करून घेऊ. व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. मी जे पण व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. छोटे छोटे टिप्स ट्रिक्स नक्की बघत जा. बघा आता ही आपली क्रॉस पट्टी, ही कटोरी आणि ही योगपट्टी. आता तुम्हाला याच्यामध्ये काय चेंज करायचंय, क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला काहीही करायचं नाही. ही आहे अशीच अशी ठेवून कट करायची आहे. त्याच्यानंतर ही जी योगपट्टी ही आपल्याला 1.5 इंचानी खालून वाढवून घ्यायची आहे. तुम्ही ब्लाऊज पीस वरती टाकताना पण वाढवून घेऊ शकता. त्याच्यानंतर कटोरी, कटोरी ही आपल्याला ही मेन कटोरी काढायची आहे. ही कटोरीचा वापर करून आपल्याला मेन कटोरी काढायची आहे. त्याच्यासाठी आपण एक वेगळा पेपर घेणार आहोत. आता इथं बघा आपण मी वेगळा पेपर घेतलेला आहे. ह्या पेपरवरती आपल्याला ही कटोरी जशीच्या तशी आखून काढायची आहे. ही आपली मेन कटोरी नाही, आपल्याला मेन कटोरी जी आहे ती खालच्या पेपरवरती काढायची आहे, पण आपल्याला ह्या कटोरीचा वापर करून काढायची आहे. ही कटोरी तुमची जर व्यवस्थित निघलेली असेल, आपण जी ही वरची कटोरी आहे ही जर व्यवस्थित निघलेली असेल तर तुमची खालची कटोरी सुद्धा परफेक्ट निघणार आहे. तर इथं आपण ही कटोरी जशीच्या तशी आखून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या कटोरीचं काहीही काम नाही, आपण ही साईडला टाकून देणार आहोत. आता काय करायचं आपल्याला, ह्या कटोरीचा सर्वात पहिलं मधला सेंटर काढून घ्यायचा आहे. ह्या मधला कटोरीचाच मधला सेंटर तर मी असंच काढते फोल्ड करून, जेणेकरून परफेक्ट निघतो आणि पटकन निघतो. मोजण्याची सुद्धा गरज पडत नाही, किती घ्यायचं आणि काय घ्यायचं, कॅल्क्युलेटर करायची सुद्धा गरज नाही. टेप डायरेक्टली असा धरायचा, त्याच्यानंतर असा फोल्ड करून घ्यायचा, ती मधला सेंटर बरोबर निघून जातो, जास्त वेळ पण लागत नाही. आता इथून आपल्याला घ्यायचं 1.5 इंच मार्किंग. तर ह्या साईडनी पण घ्यायचं 1.5 इंच मार्किंग.
तर हे आपण व्यवस्थित अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने आपण हे 1.5 इंच व्यवस्थित वाढवून घेतलेलं आहे। व्यवस्थित पॉइंट घ्यायचे, वरच्या साईडला पाव इंच दोन्ही साईडला वाढवून घ्यायचं आहे। आपण हा जो मधला सेंटर काढून घेतलेला आहे इथून खालून 1.5 इंच वाढवून घ्यायचंय या पद्धतीने। आता हे सगळे पॉइंट जोडून घ्यायचे, फक्त एवढेच पॉइंट आपल्याला वाढवायचे आहेत। आता ह्या कटोरीला आपण छान असा आकार देऊन घ्यायचा आहे। जेवढा चांगला आकार द्याल तेवढी तुमची कटोरी चांगली येईल। खालच्या साईडला पण आपण हे पॉइंट जोडून घ्यायचे। तर अशा पद्धतीने ही आपली 36 साईजची कटोरी तयार झाली। आता आपण हिला कट करून घेऊ। तर बघा किती छान आपली अशी कटोरी तयार झालेली आहे आणि आपल्या क्रॉस पट्टीमध्ये बरोबर जाऊन फिटिंग मध्ये बसणार आहे ती। बघू शकता अशा पद्धतीने ही तयार झाली आणि जी योक पट्टी आहे ती खालून आपल्याला पाऊण इंचानी वाढवून घ्यायची आहे। तर आपला फ्रंट पार्ट संपूर्ण तयार झालेला आहे आणि बॅक साइड पार्ट सुद्धा तयार झालेला आहे। आता बाही कटिंग राहिली। याच्या आधीचा जो आपला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बाही कटिंग सुद्धा दाखवलेली आहे, तर ती तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा। तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक देईन, तिथे जाऊन तो व्हिडिओ बघा। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।